सर्वांना जय भीम, नमस्कार. महाराष्ट्रात आणि देशात ओबीसी आरक्षण बचावाची लाट उसळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या दादर चैत्यभूमी येथून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. त्या यात्रेला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि ओबीसीने या यात्रेमध्ये सहभागी झालं पाहिजे अशी विनंती करण्यासाठी मी इथे आज बोलणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चे झाले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणं झाली आणि या सगळ्यांचा हेतू जेव्हा ओबीसींच्या लक्षात आला की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, हे आरक्षण राज्य मागासवर्ग आयोगाच्या अनेक अहवालातून नाकारलं गेलं, कारण मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत. ही भूमिका मी सातत्याने मांडत आलो. आमच्या अनेक ओबीसी नेत्यांच्या विरोधात मी स्पष्ट सांगितलं की ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, ही ओबीसींची भूमिका चुकली होती. याच पद्धतीने मराठे हे शूद्र आहेत आणि म्हणून त्यांना शूद्र म्हणून ओबीसींचं आरक्षण द्या, ही बामसेब आणि वामन मेश्राम यांची भूमिका चुकली होती. अशाच प्रकारची संदिग्ध भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मधल्या काळात घेतली आणि ही भूमिका जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारी भूमिका होती. ती अत्यंत चुकीची भूमिका होती. परंतु आपल्याला माहित आहे की जग हे सतत बदलत असतं, जग हे परिवर्तनशील आहे आणि हा नियम भगवान बुद्धांनी सांगितला आणि माझा सुद्धा या नियमावर विश्वास आहे. जग बदलत असतं आणि जग बदलणार आहे आणि म्हणूनच हजारो वर्षाच्या विषमतेच्या मनुस्मृती विरोधात ज्यावेळी भगवान बुद्धांनी सांगितलं की ही विषमता मानवी न्याय जो आहे, समानतेचा न्याय, त्याच्या विरोधात आहे आणि म्हणून चातुर्वर्ण्य, तुमची कर्मकांड, यज्ञयाग हे नाकारणारा विचार भगवान बुद्धांनी या देशाला दिला, चार्वाकांनी दिला, भगवान महावीरांनी दिला आणि या नंतरच्या काळात हाच विचार आपल्या देशामध्ये आपल्याला माहित आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडला आणि त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेचं जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे त्यामध्ये सामाजिक न्यायाचा प्रयत्न झालेला आहे आणि राजर्षी शाहू महाराज यांनी अत्युच्च असं काम आपल्या आरक्षणाच्या बाबतीत कोल्हापूर राज्यात केलेलं आहे. प्रथम आरक्षणाची सुरुवात केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे, कारण शोषणाची जी पद्धत या देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी निर्माण केली होती ती स्त्री शूद्राती शूद्र यांचं शोषण झालं होतं आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलं होतं. ही जी मांडणी आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची, त्या मांडणीला आपल्याला माहिती आहे भगवान बुद्ध असतील, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर यांना आपले गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही शास्त्रीय मांडणी समोर आणली आणि आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून आरक्षण लागू केलं. आजची लढाई संविधानवादी विरुद्ध मनुवादी अशी पण लढाई आहे आणि म्हणून आज ही आरक्षण यात्रा निघते. हे बदल जे झालेले आहेत, म्हणजे एकेकाळी मराठे क्रांती मोर्चे चालू होते, मराठा क्रांती मोर्चे चालू होते, त्याच्या दहशतीखाली पूर्ण महाराष्ट्र होता आणि हा महाराष्ट्र याच्यामध्ये ओबीसी सुद्धा त्या काळी या विरोधात बोलायला तयार नव्हते. वामन मेश्राम या बामसेबच्या वगैरे लोकांनी या मराठा क्रांती मोर्चाला सुरुवातीला पाठिंबा दिला. अनेक बामसेबच्या लोकांनी पनवेल सारख्या शहरात लोकवर्गण्या जमवल्या आणि मराठा क्रांती मोर्चाला मदत केली. काही ठिकाणी ओबीसीने पाणी पुरवलं. आमच्याकडे आगरी लोकांनी म्हणजे गणेश नाईकांच्या परिवारातील सागर नाईक वगैरे माजी महापौर यांनी भाकऱ्या, चिकन, सुकट या आंदोलनकारांना दिल्या, कारण त्यांना समजत नव्हतं ओबीसी आणि मराठ्यामध्ये काय फरक आहे. परंतु आता अलीकडे म्हणजे मराठा क्रांती मोर्चा नंतर ही जी सगळी उपोषणं आहेत त्यानंतर ओबीसींच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ, प्रकाशाना शेंडगे यांनी जाहीर सभा घेऊन मनोज जरांगे पाटलांना विरोध करायला सुरुवात केली. परंतु आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींची भूमिका काय असावी, शास्त्रीय भूमिका काय असावी आणि मराठा आरक्षणाची मागणी कशी चुकीची आहे हे संविधानिकरित्या पटवून देणं गरजेचं होतं आणि यासाठी सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांची गरज होती आणि ही गरज आपल्याला माहिती आहे प्राध्यापक हाके, लक्ष्मण हाके यांनी ती गरज पुरवली. त्यांनी जरांगेसारखं उपोषण केलं. याच पद्धतीने ऍडव्होकेट ससानेने आम्ही याची भूमिका मांडली. परंतु याच्या अगोदर न्यायालयामध्ये आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात लढाई लढत होतो. ही लढाई आम्ही ओबीसी संघर्ष समन्वय समिती माध्यमातून लढत होतो. आमचे अध्यक्ष आपल्याला माहित आहे की कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर यांनी स्पष्ट सांगितलं की मराठे आणि कुणबी एक नाहीत, कुणबी वेगळे, कुणबी ही शूद्र आहेत, भूमिहीन आहेत आणि जे बेदखल कुळांमध्ये ज्यांची गणना होते अशा आहेत.
ते जमीनदार शेतकरी नाहीत, मराठ्यांच्या त्या विरोधात आहेत. ही भूमिका कोकणातून मांडली ती आमचे अध्यक्ष होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही कोर्टामध्ये होतो. आपल्याला कल्पना कदाचित नसेल, परंतु कोर्टात जाण्याची ओबीसींची भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधातली फार जुनी आहे. आता सुद्धा आपल्याला माहित आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात आहोत. आमचे वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती आहेत, जयश्रीताई पाटील आहेत. आज सुद्धा आम्ही कोर्टात आहोत आणि कोर्टामध्ये क्रांतिकारी भूमिका ही आपल्या आमचे गुणरत्न सदावर्ती यांनी घेतली. महाराष्ट्रात ती भूमिका निर्णायक भूमिका ठरली आणि त्या भूमिकेमुळे त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या, त्यांच्यावर हल्लेही झाले कोर्टामध्ये आणि यातूनच आपल्याला माहित आहे की त्यांना एक पोलिसांची सुरक्षा मिळाली. तर मराठ्यांची जी दहशत महाराष्ट्रात आहे, या दहशतीची चर्चा मी नेहमीच करत आलो आणि या दहशतीला सगळेच ओबीसी, एससी, एसटी घाबरत होते. परंतु अलीकडेच महाराष्ट्रात जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये प्राध्यापक हाके आणि ससाणे यांनी जे प्रबोधन महाराष्ट्राचं केलं, त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं, बामसेपाल यांच्या पण लक्षात आलं की आता ओबीसी जागे झाले आणि मंडल आयोगापासून सुरू झालेली ही लढाई आहे. मंडल आयोगाच्या काळात लोकनेते दिबा पाटलांनी सुद्धा मराठ्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. आगरी समाज मुंबईचा त्याचं नेतृत्व करत होता, परंतु ही भूमिका फार काळ ओबीसींना टिकवता आली नाही आणि आपला आरक्षणाचा जो हक्क आहे, आरक्षणाचा अधिकार आहे, हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. या देशामध्ये जी मनुस्मृती आहे, जो ब्राह्मणवाद आहे, त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. ही समजवण्यामध्ये धर्माचा जो प्रचार प्रसार आहे, धर्माचा जो हिंदू धर्माचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावामुळे ओबीसी आरक्षणाची भूमिका ओबीसी नेत्यांना मांडणं अवघड गेलं आणि म्हणून आपल्याला माहित आहे की लोकनेते दिबा पाटील यांनी फार मोठा लढा महाराष्ट्रात केला होता. त्यांच्याबरोबर अनेक नेते सगळ्या जातींचे होते आणि ओबीसी आरक्षणाची जी लढाई आहे ती चांगली होती मंडल आयोगाच्या काळात आणि यामध्ये साहजिकच आंबेडकरी चळवळीचा फार मोठा वाटा आहे. मुळात जे आरक्षणाचा विषय आहे, आरक्षण हाचा विषय समजणं फार अवघड आहे. आजची जी लढाई आहे, आज सुद्धा केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे उच्चवर्णीयांचं सरकार आहे आणि ते असा काही प्रभाव हिंदुत्वाचा निर्माण करतात की मागासवर्गीयांना डोकं वर काढणं अवघड जातं आणि मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी यांच्याकडे साधन संपत्तीचा अभाव असल्यामुळे असे लढे उभं करणं त्यांना अवघड होतं आणि मराठ्यांकडे प्रचंड साधन संपत्ती, 150हून अधिक आमदार आणि डझन डझन मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री त्यांच्याकडे आहेत आणि या पैसा, साधन संपत्ती, जमिनी, सहकार चळवळ, ऊसाचे कारखाने या सगळ्यांच्या ताकदीवर आम्ही आरक्षण पण घेऊ अशा प्रकारची भूमिका मराठ्यांनी मांडली आणि देशभरात जाट, गुर्जर, पटेल या जमीनदार जाती, क्षत्रिय जाती आरक्षण मागू लागल्या. खरं म्हणजे या पाठीमागं राष्ट्रीय स्तरावर जे षडयंत्र आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मनोवादी लोक आरक्षणाच्या विरोधी आहेत हे आता सगळ्यांना कळलेलं आहे आणि या आरक्षण विरोधी लोकांनी या मराठ्यांना जे ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करू पाहत आहेत त्यांना मदत करण्याचा राष्ट्रीय प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे पाकिस्तानचे लोक जसे घुसखोरी करतात काश्मीरमध्ये किंवा पंजाबमध्ये आणि त्या घुसखोरीला त्यांचं सरकार पाठिंबा देतं, याच पद्धतीने आरक्षण संपावं, आरक्षणामागची जी भूमिका आपल्या देशातल्या विचारवंतांची आहे ती भूमिका ही अत्यंत महत्वाची, जीवनाचं एक जगण्याचं फार मोठं तत्वज्ञान आहे आणि ती लढाई भगवान बुद्ध, चार्वाक आणि आपले भगवान महावीर यांनी समतेच्या तत्वाने 2500 वर्षापासून सुरू केली. परंतु ह्या सगळ्या महापुरुषांना इथल्या ब्राह्मणवाद्यांनी संपवून टाकलं, देशाबाहेर घालवलं आणि नव्याने ही लढाई राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केली आणि या तत्वाने सामाजिक समतेचं, सामाजिक न्यायाचं संविधान आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. परंतु या संविधानाला समर्थक अशी चळवळ आपल्या महाराष्ट्रात, देशात उभी राहू शकली नाही. आज आपल्याला कल्पना आहे की ओबीसी आरक्षणाची लढाई निर्णायक पातळीवर आलेली आहे आणि आता ओबीसींचं नेतृत्व करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष पुढे येत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे 2019च्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मी मुंबई परिसरात लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारात होतो आणि इथले कोळी टोपी घातलेले आगरी, कोळी, माळी, भंडारी यांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या मागे आम्ही उभा केला होता. त्यावेळी मी लोकसभा लढलो. त्यावेळी सुद्धा आम्ही बाळासाहेब आंबेडकरांकडे गेलो ते आरक्षण बचावासाठी. त्यावेळी माझ्यासोबत भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर होते, कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर होते, मी स्वतः होतो, आमचे जेडी तांडेल ही सगळी मंडळी होती आणि आम्ही बाळासाहेबांकडे गेलो होतो की महाराष्ट्राच्या विधानसभेने
मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. ओबीसीच्या आरक्षणासाठी बचावासाठी कुणीही विधानसभेत बोलायला तयार नव्हतं, राष्ट्रीय स्तरावर कोणी बोलत नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्ही लोकसभा लढले पाहिजेत, तुम्ही विधानसभा लढले पाहिजेत आणि तुमचे आमदार विधानसभेत गेले पाहिजेत, लोकसभेत खासदार गेले पाहिजेत, अशी विनंती त्यांना केली. आणि त्यावेळी मी बाळासाहेबांच्या सोबत प्रचारात उतरलो. त्यावेळी सुद्धा आमच्या ओबीसीना ही राजकीय भूमिका पटली नाही. म्हणजे त्यांना पुन्हा ओवेसी साहेब दिसायचे, मुसलमानांच्या बरोबर आम्ही कशाला लढायचं, बाळासाहेब तुम्हाला सुद्धा ग्रामीण भागात आमचे लोक ओबीसी स्वीकारणार नाहीत, अशा अनेक शंका लोकांनी घेतल्या. परंतु या पाठीमागची बाळासाहेबांची भूमिका अत्यंत क्रांतिकारी होती, त्याचा आदर करून मी त्यावेळी लोकसभा लढलो. 76,000च्या वर मतदान झालं आणि मला राष्ट्रीय स्तरावर लढण्याचा एक छोटा सामान्य कार्यकर्ता, माझ्याकडे कुठली साधन संपत्ती किंवा कुठलाही राजकीय परंपरा नाही घरात, अशा माणसाला एक राष्ट्रीय स्तरावर बोलण्याचा लढण्याचा अनुभव बाळासाहेब आंबेडकरांनी दिला. बाळासाहेब आंबेडकरांची तडफड मला आणि जो संघर्षाचा स्वभाव आहे तो मला मान्य आहे. आणि मी हे कबूल करतो की आरक्षणाच्या विषयावर संपूर्ण आयुष्य देणारे जे नेते आहेत त्यांचा आदर आपण केला पाहिजे. काळानुसार भूमिका त्यांच्या बदलत असतात, त्याला कारण समाज असतो. जशी भरती आणि ओटी हा निसर्गाचा नियम आहे, भरती असते, कधी कधी भरती असते, कधी ओटी असते. या पद्धतीने समाज म्हणाला या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेण्याची भरती ओटी येत असते. ज्या काळात अशा प्रकारची सामाजिक न्यायाची भूमिका महाराष्ट्राने घेतली, आम्ही आगरी समाजाचे लोक अभिमानाने आहोत की महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेतेपद आगरी समाजाकडे होतं. दत्ता पाटील हे आंबेडकरवादी होते, दिबा पाटील हे आंबेडकरवादी होते आणि त्यांना महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेतेपद भेटलं ते त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे. पण महाराष्ट्राची भूमिका बदलत गेली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रभाव वाढत गेला. मंडल आल्यानंतर हा अधिक वाढत गेला. राम जन्मभूमी आंदोलनामध्ये ओबीसी हे धर्माकडे झुकले आणि हे धर्माकडे ओबीसीचं झुकणं म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण बदलण्याची गोष्ट होती. आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रात ही वेळ आलेली आहे की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत प्रचंड मोठी जागृती महाराष्ट्रात आलेली आहे आणि जागृती टिपणं, जागृती समजून घेणं यासाठी सुद्धा एक दूरदृष्टीचं नेतृत्व लागतं आणि ते गुण बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहेत. कुणी अशी भूमिका घ्यावी त्याला महाराष्ट्राचं नेतृत्व करता येईल. मी आज बीएसपी मधून यावेळची लोकसभा लढलो. मागची निवडणूक मी वंचित मधून लढलो. बीएसपीच्या लोकांनी मला तिकीट दिलं. ज्या पक्षातून मी निवडणूक लढलो त्या पक्षातच मी आता आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन माझी भूमिका आहे की वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका आज महाराष्ट्रात घेतली ती स्वागतार्ह आहे. अशीच भूमिका बहुजन समाज पार्टीच्या लोकांनी घ्यावी हे मी या फेसबुकवरून विनंती करतो. कारण हा प्रश्न ओबीसींचा आहे, 52% ओबीसींचा आहे, देशाचा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि जेवढे राजकीय पक्ष अशा भूमिका घेतील त्या प्रत्येक यात्रेत ओबीसींनी जावं ही माझी विनंती आहे. कारण आतापर्यंत कावड यात्रा असेल, शिर्डीची यात्रा असेल, एकविरीची यात्रा असेल, या धार्मिक यात्रांमध्ये आम्ही जात आलो. परंतु आरक्षण हा पृथ्वीवरचा सामाजिक न्याय आहे. आम्ही आध्यात्मिक यात्रांमध्ये जत्रांमध्ये जातो. तर आता आपण आरक्षणाच्या जेवढ्या यात्रा निघतील त्या यात्रामध्ये गेलं पाहिजे आणि त्या नेत्यांना, त्या पक्षाला, त्या विचाराला आपला पाठिंबा दिला पाहिजे हा मताचा मी आहे. कारण या देशामध्ये ज्या यात्रा, रथयात्रा अडवाणींनी काढली तुम्हाला माहित आहे, किंवा अनेक हिंदुत्वाची आंदोलनं निघाली, या आंदोलनामध्ये ओबीसी बहुसंख्येने असल्यामुळे त्यांना आकार येत गेला आणि हा आकार, हा प्रभाव आमच्या ओबीसीवर गुलामी लादण्याचा प्रभाव होता. आणि म्हणूनच आता बाळासाहेब आंबेडकरांनी जी यात्रा काढलेली आहे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा, आता राजकीय नेता आहे, राजकीय नेता आपल्या पक्षाला लोकांचा पाठिंबा भेटला पाहिजे हाच हेतू ठेवून करत असतो, त्यामध्ये काहीच दुमत नाही. आणि राजकीय सत्तेचं आकर्षण हे मागासवर्गीयांना असलं पाहिजे. ओबीसी एससी एसटीला ते आरक्षण नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या यात्रा ओबीसीनी स्वतंत्र काढाव्यात हे सुद्धा माझ्या मनात आहे. परंतु आरक्षणावर यात्रा काढण्यासाठी ओबीसींचं प्रबोधन झालेलं असलं पाहिजे. आज अशा यात्रामध्ये ओबीसी लाजत येतात. आरक्षण हा विषय आमचा नाही, आरक्षण हे आंबेडकरी लोकांनी घेतलेलं आहे, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका ओबीसींची आतापर्यंत राहिली. परंतु मराठा समाजाने जेव्हा आरक्षण मागितलं आणि ते आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे, आम्हाला सरसकट कुणबी दाखले पाहिजे, आमच्या सगळे सोयऱ्यांना हे दाखले पाहिजेत, अशा अतिरेकी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसींमध्ये थोडीफार जागृती आली. माळी समाजामध्ये भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामुळे जागृती आली. धनगर समाजाचे अनेक नेते, पडळकर असतील
किंवा आताच्या अलीकडचे हाके लक्ष्मण हाके असतील, यांनी आक्रमक आंदोलन करून या दोन मोठ्या ओबीसी जातींना जागं केलंय. मला अभिमान आहे, माझ्या समाजाच्या दिवा पाटील साहेबांनी अशा प्रकारची जागृती आमच्या समाजात आणली होती. परंतु आज ओबीसी इथल्या आगरी कोळी भंडारी यांना अशा प्रकारच्या आंदोलनाची सवय राहिलेली नाही. माझा प्रयत्न आहे, परंतु शेवटी लोकांना एकत्र आणणं, संघटना बांधणं, मीडिया, हे सगळं करायला खरोखर आयुष्य द्यावं लागतं. मला वयाच्या 35व्या वर्षी ओबीसीचा विषय कळाला, त्यामुळे माझ्याकडून उशिरा सुरुवात झालेली आहे. आणि उशिरा सुरुवात झाल्यामुळे आज लोकांना जमवणं हे करणं फार अवघड आहे. परंतु यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं, म्हणजे भुजबळ साहेबांचं मोठे योगदान यामध्ये आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे. त्यांनी आयुष्य दिलेलं आहे. त्या वयोवृद्ध नेत्यांचा आम्ही आदर केला पाहिजे. कारण शेवटी आमचे ओबीसीचं नेतृत्व करत असतील तर निश्चितपणे त्यांच्या आयुष्याचं बलिदान त्यांनी दिलंय, त्याचा आदर याच जन्मात आम्ही केला पाहिजे. मेल्यानंतर श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यापेक्षा जिवंतपणे त्यांची जी आंदोलन आहेत त्यांना आम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे. मला माहिती आहे दिवा पाटील साहेबांच्या ओबीसी आंदोलनाला जर आगरी कोळ्यांनी प्रचंड पाठिंबा ते हयात असताना दिला असता तर आज वेगळी वेळ आली असती. पण आज मेल्यानंतर त्यांचं नाव विमानतळ द्यावं अशा प्रकारची भूमिका जी घेतलेली आहे त्याला सुद्धा समाजाचा पाठिंबा जसा पाहिजे तसा मिळत नाही. आणि म्हणून उद्याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. आणि माझी सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण, एससी एसटीचं आरक्षण हा देशातला सामाजिक न्याय आहे. आणि त्या सामाजिक न्याय म्हणजे संविधानवादी चळवळ आहे. तिला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला पाहिजे. आज आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व फडणवीस करू पाहतायत आणि भाजप करू पाहताय, परंतु तुम्ही तुमच्या पक्षाने ज्या मनुस्मृतीचं गुणगान गायलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळवळकर गुरुजी, डॉक्टर हेडगेवार यांनी जे तत्वज्ञान या देशात विषमतेचं मांडलं, ते विषमतेचं तत्वज्ञान घेऊन तुम्ही ओबीसीचं नेतृत्व कसं करणार? ओबीसी हा शब्द उच्चारणं हे महापाप आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही विषमतेचे समर्थक आहात, मनुवादाचे समर्थक आहेत. आणि तरी सुद्धा आपले जे हे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्ये आमचे अनेक ओबीसी लोक आहेत. आमचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत, आमचे गणेशजी नाईक आहेत, मागे कपिल पाटील होते आणि अनेक मंदाताई म्हात्रे, अनेक ओबीसी लोक त्या भाजपच्या पक्षामध्ये आहेत. ते आपले जे जीवन आहे ओबीसीचं त्या जीवनाशी द्रोह करतायत. आणि म्हणून हे जीवन यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून स्वतंत्रपणे जगणं ओबीसीच्या नेतृत्वाने हे महत्वाचं आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशाला अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून एससी एसटी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, एससी एसटीच्या विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती आहे ही दुप्पट झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी उद्याच्या आंदोलनात आदरणीय प्रकाश आंबेडकरांची आहे. आणि ती मागणी अत्यंत महत्वाची आहे. आणि मराठ्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती देण्याचा सपाटा मागच्या काळात सरकारने लावला होता. ओबीसीच्या सगळ्या ज्या सवलती आहेत ते मराठ्यांना मिळाव्यात अशा प्रकारची मांडणी महाराष्ट्राचं सरकार करत होतं. आणि या काळामध्ये एससी एसटी असतील, ओबीसी असतील, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे अशी मागणी जाहीरपणे पूर्वी करत नव्हतं. आणि अलीकडेच युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्याकडून एक मोर्चा काढला होता मुंबईकडे आणि पायी चालत ते आले होते. तो मोर्चा वाशीला अडवला. या मोर्चाची दखल सुद्धा ओबीसीने घेतली नाही, हा माझा अनुभव आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी मागणी लावून धरावी आणि याला माझा पाठिंबा आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. एससी एसटीची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे आणि शिष्यवृत्ती ओबीसीला भेटली पाहिजे. ही मागणी जी केलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी तरुणांसाठी अत्यंत महत्वाची आहे. ती मागणी बाळासाहेब आंबेडकरांनी केली म्हणून कमी होत नाही, हलकी होत नाही, तर ती अत्यंत महत्वाची आहे. ती ओबीसी नेत्यांनी समजून घेतली पाहिजे. अशा प्रकारची आंदोलनं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही केली पाहिजेत. आणि म्हणून आणखी एक मागणी त्यांनी उद्याच्या आंदोलनात केली, एससी एसटी ओबीसीला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो की मंत्रालयामध्ये ओबीसीला पदोन्नती म्हणून मध्ये आरक्षण नको अशा प्रकारची भूमिका तिथल्या मराठा आणि ब्राह्मणांनी मांडली. आणि तशा प्रकारची पत्रक आणि त्याच्यावर सह्या अनेक लोकांनी केल्या. त्याच्यावर एक सही भंडारी समाजाच्या एका सचिवाची होती, फडणवीसांचे ते सचिव होते. आणि मग त्यांना भेटायला आम्ही सिडकोचे एससी एसटी युनियनचे नेते नरेंद्र हिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेलो आणि त्या भंडारी समाजाच्या नेत्याला सांगितलं की बाबा रे, तू ओबीसी आहेस ना, मग ओबीसीना पदोन्नतीमध्ये आरक्षण नको असं मराठी आणि ब्राह्मण म्हणू शकतात, पण ओबीसी कसे म्हणू शकतात? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझा जन्म मुंबईत झाला, मी कोकणातला आहे, परंतु मी ओबीसी आहे हेच मला समजत नव्हतं, त्यामुळे मी पटकन सही केली. ओबीसीचा हा प्रॉब्लेम ओबीसीला समजत नाही की मागासवर्गीय आरक्षणाच्या लढ्यात जे लढणारी लोक आहेत त्या पक्षात जायचं की आरक्षण विरोधकांच्या पक्षात जायचं हे ओबीसीला समजत नाही.
त्यांना ते समजल्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्यांनी सांगितलं, पाटील साहेब मला हे माहीत नव्हतं, परंतु आता मी असं करणार नाही. ओबीसीना अशा प्रकारचं संभ्रमात टाकणारे लोक या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच ओबीसीचा लढा हा निर्णायक आहे. ह्याला नेतृत्व हे आंबेडकरी असेल तर आंबेडकरी लोक आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत साक्षर आहेत आणि ओबीसी या बाबतीत निरक्षर आहेत असं मी स्पष्ट म्हणतो. तर ते साक्षर लोक आहेत आणि ते आपले खरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत मोठे भाऊ आहेत. ते यांच्यासोबत आम्ही गेलं पाहिजे. चुकूनही आपण ब्राह्मण मराठ्यांच्या कुठल्याही राजकीय पक्षात किंवा आरक्षणाच्या विरोधी असलेल्या लोकांमध्ये जाऊ नये. आणि म्हणून त्यांची आणखी एक भूमिका आहे की 100 ओबीसी आमदार आम्ही निवडून आणले पाहिजेत. आता सुद्धा ओबीसीचे आमदार आहेत, आगरी समाजामध्ये अनेक आमदार आहेत, परंतु त्यांना ओबीसी शब्दाचा अर्थ कळतो का? आपले आताच एक मोठे आमचे आमदार 70ीत गेलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव मराठ्यांनीच केला, ब्राह्मणांनी केला, परंतु ओबीसी शब्द ते बोलू शकत नव्हते. वय 70 झालं. प्रशांत ठाकूर आमचे आहेत, ते ओबीसी शब्दावर बोलू शकत नाहीत. गणेश नाईक ओबीसीवर बोलू शकत नाहीत. मंदाताई मात्रे ओबीसीवर बोलू शकत. अनेक ओबीसी एससी म्हणजे ओबीसीतले लोक आहेत, पण ते ओबीसीवर बोलू शकत नाही. आदरणीय छगन भुजबळ यांची भूमिका स्पष्ट आहे, ओबीसीच्या बाजूने आहे, परंतु ज्या पार्टीत आहेत ती पार्टी ओबीसीच्या विरोधात आहे. म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, अशा स्थितीत ओबीसीचे आमदार आहेत. 100 ओबीसी आमदार निवडून आणले पाहिजेत असं जेव्हा बाळासाहेब आंबेडकर घोषणा करतात, त्या घोषणेचं मी स्वागत करतो. परंतु त्या आमदारांना ओबीसी हा शब्द शिकवणं, ओबीसी शब्दावर लढायला शिकवणं ही अवघड गोष्ट आहे. आणि जरी ओबीसी भाजप पण निवडून आणेल आमदारांना, ओबीसी लोकांचे आमदार भाजप निवडून आणेल, परंतु ते ओबीसीच्या विरोधी असतील याची नोंद सुद्धा बाळासाहेबांनी घ्यावी. आणि म्हणून ज्यांना ओबीसी शब्द कळलेला आहे अशा लोकांना पारखून घ्यावं ही सुद्धा विनंती आहे. 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली पाहिजेत. आता आपल्याला माहिती आहे की सगळे सोयऱ्याच्या विषयावर सगळे सोयरे हे कसं चुकीचं आहे, त्यामुळे एससी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धोका आहे हे आपल्याला ऍडव्होकेट ससानेंनी सांगितलं. बाळासाहेबांची भूमिका त्या सभागृहामध्ये चुकली होती अशी चर्चा महाराष्ट्रात आली आणि एससी एसटीला या सगळे सोयऱ्याच्या कायद्यातून वगळा, ओबीसीला ठेवा अशी त्यांची भूमिका होती. परंतु ओबीसीचा आवाज वाढल्यानंतर बाळासाहेबांनी भूमिका बदललेली आहे आणि ती बदललेली भूमिकाच खरी ठरते की सगळे सोयऱ्यांना आरक्षण हे कायद्यात न बसणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आता बाळासाहेबांनी जी स्पष्ट भूमिका घेतली की 55 लाख बनावट कुणबी दाखले रद्द करा, ही ओबीसीनी पण भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांनी आज स्पष्ट भूमिका घेतली, त्याचं मी पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतो. लोक हे पाहतात, त्यांनी इथे खरं म्हणजे टाळ्या वाजवल्या पाहिजेत की हा एकूणच आरक्षणाच्या चळवळीचा फार मोठा विजय आहे. आणि म्हणजे 55 लाख बनावट पदं रद्द झाली पाहिजे. ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे ही त्यांची शेवटची आणि महत्वाची मागणी आहे. ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव आपल्याला माहित आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण इम्पिरिकल डेटा नाही म्हणून त्यांनी रद्द केलं. परंतु आपल्याला हे माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आता एक ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं गेलं आणि ईडब्ल्यूएस आरक्षण आणताना कोणताही डेटा वगैरे नव्हता. आपल्या मंडल आयोगाने आपला सगळा डेटा, जातींचं परीक्षण, बाबा ते मागासवर्गीय आहेत की नाही, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असताना इम्पिरिकल डेटा नाही म्हणून ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण रद्द करणं हे भाजप आणि संघ परिवाराच्या मनोवादी विचारसरणीचा भाग आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पार्ट्या सुद्धा ओबीसी एससी एसटी यांच्या विरोधातल्याच आहेत. त्याच्यामुळे हे आरक्षण संपवण्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या संपूर्ण देशातल्या उच्चवर्णीयांचा हात आहे, त्यांचा मी निषेध करतो. ओबीसींनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आता अशा प्रकारची बाळासाहेब आंबेडकरांसारखी यात्रा, संविधान बचाव आरक्षण बचाव अशा प्रकारची यात्रा उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी गावागावात जाऊन काढते. समाजवादी पार्टीचं हे जे आंदोलन आहे याला सुद्धा माझा पाठिंबा आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारचं आंदोलन आणि महाराष्ट्रात एकाच वेळी झालं तर त्याचा परिणाम राष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो. आणि म्हणून या त्यांच्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि समस्त ओबीसींनी, मग ते उत्तर प्रदेशमधले असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातले असतील, यांनी या यात्रांचं स्वागत केलं पाहिजे. आता आपल्याला तुम्ही पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, आता मागे मी एकदा या चॅनलवर बोलताना सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचं आंदोलन पराभवाच्या दिशेने, कारण हे आंदोलनच बोगस होतं. मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, शोषित नाहीत, त्यांची आरक्षणाची मागणी बेकायदेशीर होती. याची चिरफाड जर योग्य वेळी महाराष्ट्राने केली असती, महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी केली असती, तर त्यांचे मोर्चे पण निघाले नसते आणि हे उपोषण पण झालं नसतं. पण महाराष्ट्रातले जे विद्वान होते ते विद्वान
मराठ्यांना घाबरत होते आणि त्या भीतीपोटी दहशतीपोटी ते कधी बोलले नाहीत. आणि म्हणूनच वामन मेश्राम यांच्या मराठे शूद्र आहेत त्यांना आरक्षण द्या या भूमिकेचा मी जाहीर निषेध करत आलो. आणि ओबीसींचं जे सगळे नेते होते ते पण सांगायचे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असा जे शोध जगावेगळा लावत होते त्यांना माझा प्रश्न असायचा की आरक्षण ओबीसींना आहे म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आहे, याच पद्धतीने एससी एसटीना आहे, याच्या व्यतिरिक्त आरक्षणच मिळत नाही. आणि मराठे जर सामाजिक दृष्ट्या मागास नसतील तर त्यांना आरक्षण देता येत नाही. ही जाहीर भूमिका मांडायला जे कोणी घाबरले ते बाबासाहेब आंबेडकरांचं, राजर्षी शाहू महाराजांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकत नाही. कारण स्त्रियांवर अत्याचार करणारे राजाचा पाटील असेल किंवा अनेक त्या काळचे चंद्रराव मोरे सारखे लोक असतील रयतेच्या स्वराज्याला विरोध करणारे किंवा भास्कर कुलकर्णी याचा वध करताना आता ते वाघनखांचं प्रकरण चालू आहे आणि त्या वाघनखांचा जो विषय आहे त्यामध्ये एका ब्राह्मणाची हत्या सुद्धा शिवाजी महाराज आपल्या तलवारांनी करतात. परंतु ब्राह्मणवादी लोक असंच दाखवतात की शिवाजी महाराजांनी एका मुसलमानाला वाघनखांनी मारला म्हणून ती वाघनख घेऊन या निवडणुकीसाठी मुसलमाना विरोध करण्यासाठी हे सगळे प्रकार चाललेत. पण चुकीचं वागणाऱ्या ब्राह्मणाची सुद्धा हत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि म्हणून या देशामध्ये सामाजिक न्याय समतेचा न्याय करायचा असेल तर माणसाला शिवाजी महाराज व्हावं लागतं, राजर्षी शाहू महाराज व्हावं लागतं, माणसाला तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले व्हावं लागतं आणि आताचा सगळ्यात मोठा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हावं लागतं. ही भूमिका ओबीसीनी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून जरांगेंचं उपोषण आता मागे घेतल्याचं आताच मी वाचलं, सोशल मीडियावर वाचलं. त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. जरांगेंची मागणी ही असंविधानिक होती आणि जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात एका मुलाचा ओबीसी मुलाचा तिथे आत्महत्या दाखवून खून केलेला आहे. याच्याविषयी आम्ही कोर्टात चर्चा केली. माननीय उच्च न्यायालयामध्ये आमचे शंकरराव लिंगे, आमचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी ते सिद्ध करून दाखवलं आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी कोर्टात केली. आणि या मागणीमुळेच जरांगे पाटलांना वाशीतून मुंबईत जाता आलं नाही. फार मोठा न्यायालयीन लढा आहे. याच पद्धतीने जरांगेने आता लोकांची फसवणूक केल्याची बातमी आलेली आहे आणि त्यांचं आंदोलन संपलेलं आहे जवळजवळ. पण या आंदोलनाला धक्का देण्याचं काम ज्या ओबीसी नेत्यांनी केले ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट ससाने, मृणाल ढोले पाटील यांना मी धन्यवाद देईन की आम्ही सुद्धा तुमच्यात उपोषण करू शकतो. आणि उपोषणाने सामाजिक न्यायाला विरोध करणारे महात्मा गांधी आता आपल्या देशामध्ये उपाशी राहणं किंवा उपोषण करणं याला पवित्र स्थान आहे. आज संकष्टी आहे. अनेक ओबीसी महिलांनी, माझ्या घरात सुद्धा माझ्या मिसेसनी संकष्टीचा उपवास झालेला आहे. उपोषण करणं किंवा उपास करणं हे पवित्र समजतात लोक, परंतु त्या उपासाचे जे दुष्परिणाम आहेत, चिडचिडेपणा वाढतो आणि आपल्याला खूप त्रास होतो. मी तर नाही उपवास करत, पण उपोषणाबद्दल एक आदर्श किंवा उपोषणाबद्दल आकर्षण संपूर्ण देशाला आहे. महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांना राखीव जागांच्या बाबतीत असा विरोध केला होता आणि उपोषणाचा हत्यार आता जरांगे पाटलांनी उभं केलं आणि ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी चुकीची मागणी केली. आणि म्हणून आपल्या लोकांनी आता उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्यात संविधानिक मागण्या आहेत का हे तपासलं पाहिजे आणि तपासून त्यांना पाठिंबा दिला. पोलिसांनी पण विचार केला पाहिजे जी मागणी संविधानिक आहे खरंच त्या आंदोलनाला पाठिंबा द्या, नाहीतर बंदी घाला. मी आंदोलनाच्या विरोधात नाही, परंतु संविधानाच्या विरोधी जर आंदोलन केलं काय दुष्परिणाम होतात हे महाराष्ट्राने पाहिले, लोकांना वेठीस धरलं गेलं. आणि हे जरांगेचं आंदोलन संपवण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीना, एससी एसटीना आता पुन्हा उपोषण करावं लागलं. त्यांची उपोषणं ओबीसींची संविधानिक होती आणि म्हणून आता त्यांचं आंदोलन संपलेलं. मराठा आरक्षणाचा जो प्रभाव आहे हा महाराष्ट्रात संपत चाललाय. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही 288 आमदार पाडू. म्हणजे राजकीय विषयापेक्षा दुसरा विषय ज्यांना सुचत नाही. आम्ही सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाही हे सत्य स्वीकारण्याची हिंमत मराठा नेत्यांमध्ये नाही, मराठा प्रबोधनकारांमध्ये नाही. आणि म्हणून आता ओबीसी, एससी एसटी यांच्या विचारवंतांची परीक्षा आहे. या महाराष्ट्राला सामाजिक मागासले पण म्हणजे काय, शोषण म्हणजे काय हे समजावलं पाहिजे. आणि म्हणून ओबीसीने सुद्धा आता लक्षात घेतलं पाहिजे आमच्या शोषणाचे विषय हे जगासमोर आणले पाहिजेत. आणि म्हणून मुंबई, ठाणे, रायगड मधली गावठाणं इथले मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार खातात. त्यांना त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड देत नाहीत, त्यांना विकासाचे अधिकार देत नाहीत. आज या परिसरामध्ये गावठाण हक्कांचा लढा पेटलेला आहे. आज सुद्धा मंत्रालयात मी सुनावणी घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की अरे ओबीसी, एससी एसटी यांची आता गावं राहिलीत, जमिनी तुम्ही सगळ्या मुंबईच्या खाल्ल्यात, ठाण्याच्या खाल्ल्यात, त्यांच्या गावठाणांना अधिकार द्या.
तर त्या गावठाणातल्या घरांच्या जमिनी सुद्धा आम्हाला पाहिजेत, अशी भूसंपादनाची नोटीस एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांनी, मराठा मुख्यमंत्र्यांनी काढले आणि उरणची जवळजवळ 800 एकर जागा त्यात घरं आहेत ती तोडायचा निर्णय घेतलाय. इथली आमच्या जमिनी, इथली घरं लुटणारे जे मराठा आणि ब्राह्मण नेते आहेत, हा आमच्या शोषणाचा अनुभव आहे, हा मनुस्मृतीचा अनुभव आहे. हिंदू धर्मातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ओबीसींच्या विरोधात आहेत. या जगण्यातला अनुभव आम्ही बोलला पाहिजे, आम्ही सांगितला पाहिजे. ज्या पद्धतीने एससी एसटीचं शोषण हजारो वर्ष या देशाने केलं, स्त्रियांचं शोषण केलं. आमच्या अलीकडेच आमच्या या शिळफाटा म्हणजे ठाणे जिल्ह्यातला शिळफाटा डोंबिवलीकडचा परिसर आहे. इथे घरामध्ये भांडण झालं म्हणून एक मुलगी एका गणपतीच्या मंदिरात गेली. तिथे 3 ब्राह्मण पुजारी होती. त्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला चहातून भांग दिली आणि रात्रभर तिच्यावर बलात्कार केले आणि तिला दरीमध्ये फेकून दिले. ही केस आता गाजते आणि ठाणे जिल्ह्यातल्या पोलीस कमिशनरकडे ही केस आहे. याच्यामध्ये आरोपींना पकडलेला आहे. पण या 3 ब्राह्मणांना फाशीची शिक्षा व्हावी अशी लोकांची मागणी आहे. पण ज्या ओबीसीने, एससी एसटीने मनुस्मृतीचा अभ्यास केला त्यांना माहित आहे की ओबीसी, एससी एसटी यांच्या स्त्रियांवर बलात्कार करण्याचा अधिकार मनुस्मृतीने ब्राह्मणांना दिलेला आहे आणि याचे अनेक पुरावे त्या सगळ्या मनुस्मृतीमध्ये आहेत. त्याच्यामुळे मनुसमर्थक हे जे फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना फाशीची शिक्षा होऊ देणार नाही. आणि दुसरीकडे या ब्राह्मणांबद्दल फार मोठी सहानुभूती आमच्या नवी मुंबईकर आगरी कोळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ती जी आदराची भावना आहे ही धार्मिक भावना आहे. परंतु याच भावनेनं बलात्कार करण्याचे अधिकार मनुस्मृतीने ब्राह्मणांना दिलेले आहेत. हा इतिहास वाचल्याशिवाय समजणार नाही. मनुस्मृती विषय काढला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं ओबीसी समोर तर त्यांना मनुस्मृती म्हणजे आपला धर्मग्रंथ वाटतो आणि बाबासाहेब आंबेडकर आमचे शत्रू वाटतात. म्हणून आजच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या या मोर्चाला फार महत्व आहे. हा मोर्चा त्यांना राजकीय फायदा देईल की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. मी त्यांच्यासोबत निवडणूक लढलो आणि या आगरी कोळ्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे उभं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला प्रचंड विरोध झाला. मी ही टोपी ओबीसींच्या डोक्यात घातली, बाळासाहेबांच्या डोक्यात घातली. प्रतिकात्मकरित्या या मनुवादी देशामध्ये आम्ही मागासवर्गीय एकत्र आलो. बाळासाहेबांना ती भूमिका कितपत कळली मला माहित नाही, परंतु मी हे सगळं मनुस्मृती समजूनच त्यांच्या मागे उभे राहिलो. आज नवी मुंबईत हा जो बलात्कार झाला याची ठिणगी किंवा आग पेटत नाही. आरोपींना पकडलंय पोलिसांनी इथपर्यंत ठीक आहे, परंतु पुजाऱ्यांनी बलात्कार करणं, पुजाऱ्यांवर आणि मंदिरांवर लोकांचा आजही विश्वास आहे आणि मंदिराच्या तत्वज्ञानाबद्दल प्रबोधनकार ठाकरेंनी लोकांना सावध केलं की देवळं आणि देवळामध्ये राहणारे भटजी हे तुमचे शत्रू आहेत आणि म्हणून यांच्यापासून सावध राहा हे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं. आणि ते जे हिंदुत्व होतं शिवसेनेचं ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंना आता म्हणजे आता त्यांना ते विसरलेले आहेत. नाहीतर खरं म्हणजे शिवसेना या पक्षाने मोठं आंदोलन या ब्राह्मणाविरुद्ध केलं पाहिजे, सगळ्याच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे. विशेष म्हणजे ओबीसींना हा अत्याचारच समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये जरांगेंचा उपोषणाचा पराभव या देशात झाला. याचा अर्थ या देशामध्ये संविधान, सामाजिक न्याय अस्तित्वात आहे आणि त्याचा विजयाच्या दिशेने आता वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून ओबीसी आरक्षण यात्रा ही निर्णायक वेळी होते. आपल्याला माहित आहे की बाळासाहेब आंबेडकर जरांगेंच्या समर्थनासाठी त्यांना भेटायला गेले होते. ते आधी सोबत होते आणि जरांगे आणि बाळासाहेब यांच्यामध्ये फाटलेला आहे अशी एक बातमी आता सोशल मीडियावर आहे. ही खरी गोष्ट आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जो एक वैचारिक गोंधळ इथे केला की गरीब मराठे आणि श्रीमंत मराठे वेगळे. आता तुम्हाला सांगतो की गरीब ब्राह्मण आणि श्रीमंत ब्राह्मण वेगळे असं नाही. जो अहंकार देवेंद्र फडणवीसांना आहे तो मंदिरातल्या पुजाऱ्याला आहे आणि म्हणून आज त्या 3 पुजाऱ्यांनी एका आगरी मुलीवर बलात्कार केला. म्हणजे ब्राह्मणांचं जे तत्व आहे, ब्राह्मण्य जे आहे ते ओबीसी, एससी एसटी यांच्या विरोधात आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस एकीकडे गृहमंत्री आहेत आणि त्या मुलीवर बलात्कार करणारे ब्राह्मण आहेत. देवेंद्र फडणवीसांची आता परीक्षा आहे. ज्या ब्राह्मणांनी बलात्कार केलाय त्या ब्राह्मणांना शिक्षा फडणवीस करू शकतात का? ते करणार नाहीत. कारण का मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांना बलात्कार करण्याचा अधिकार मनुस्मृतीने दिला आहे आणि भारतीय संविधानाने अशा बलात्कारांना फाशी द्या असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आहे. आगरी कोळी समाजामध्ये अजूनही याची हवी तशी प्रतिक्रिया येत नाही, कारण त्यांची मागणी फक्त बलात्कारांना अटक करा, फाशी द्या एवढीच आहे. परंतु मंदिरं आम्ही बांधली, मंदिरं आमच्या गावातली, पुजारी आम्ही ब्राह्मण नेमले, काय संबंध आहे? आपण आपल्या देवाची पूजा करू शकतो. आणि म्हणून ओबीसींची जी अंतर्गत लढाई आहे ती फार महत्वाची आहे आणि ते जसे जसे या आंबेडकरवादी चळवळीच्या संपर्कात येतील तर आंबेडकरवाद्यांनी जो संघर्ष भारतात केलेला आहे तो संघर्ष त्यांना समजेल. मला विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी फार मोठा संघर्ष आपल्या जीवनात केलेला आहे. आपल्याला माहित आहे की आपण ओबीसींच्या नेत्यांना, एससी एसटीच्या नेत्यांना जो सन्मान द्यायला पाहिजे तो देत नाही.
बाळासाहेबांचं वय आता वाढत चाललेलं आहे आणि म्हणून या नेत्याला मी मनापासून सन्मान देतो आणि त्यांचा आदर आम्ही केला पाहिजे अशी विनंती पण करतो. मला त्यांनी यावेळी 2024ला लोकसभेचं तिकीट दिलं नाही म्हणून अजिबात दुःख नाही, कारण मी लोकसभा शिकलेलो आहे आणि लगेच मला बीएसपीने तिकीट दिलं. त्या बीएसपीच्या नेत्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन आणि मला आंबेडकरी विचारांच्या पक्षातून निवडणूक लढण्याची हौस आहे आणि हीच हौस ओबीसीना पण असली पाहिजे. या देशामध्ये ओबीसी एससी एसटी एकत्र लढलं पाहिजे. आपली लढाई क्लिअर आहे. एससी एसटी आपले भाऊ आहेत, आपले विरोधक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत. यामध्ये जातीभेद किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा काही प्रकार नाही. हा सामाजिक न्यायाचा लढा आहे. अशा प्रकारची तेढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानकारांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केली आणि तेढ एवढी वाढत गेली 1956ला विषमतावादी हिंदू धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी सोडून दिला. अशा प्रकारची तेढ निर्माण केली. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, लोक काही बोलतील. आणि म्हणून आधी सोबत होते जरांगींच्या बरोबर बाळासाहेब आंबेडकर, आता ते ओबीसी सोबत आहेत. हे जे परिवर्तन आहे ते ओबीसी मधल्या ससाणे आणि हाकेंच्या आंदोलनाने झालेलं परिवर्तन आहे. जसे जसे ओबीसी आरक्षणाच्या मैदानात उतरतील तशा तशा आपल्या आंबेडकरी भावांच्या भूमिका या सामाजिक न्यायाकडे येत राहतील. कारण या देशामध्ये समतेसाठी लढणं म्हणजे आपलं जीव गमावणं, आपलं आयुष्य बर्बाद करणं. आणि म्हणून आजचे जे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या नेत्यांमध्ये शरद पवार असतील आणि सिनियर नेते काँग्रेसचे सगळे पृथ्वीराज बाबा वगैरे असतील, अशोकराव चव्हाण असतील, या नेत्यांमध्ये बाळासाहेबांचं जे नेतृत्व आहे ते फार मोठं नेतृत्व आहे. त्यांचा सन्मान महाराष्ट्र करत नाही, देश करत नाही, पण आपल्या माणसांचा सन्मान आम्ही केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. त्यांच्या भूमिका जसं जसं वय वाढत जाईल ते निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच सामाजिक न्यायाच्या होत राहतील. हळूहळू सामाजिक न्याय सांगणारा बौद्ध धम्म सुद्धा ते सांगू लागतील. मी त्याची वाट पाहत आहे. त्यांनी या बाबतीत ओबीसीना मार्गदर्शन करावं, कारण खरी मुक्ती ही भगवान बुद्धांकडे जाण्यामध्येच आहे. बाकी राजकीय संघर्ष हा चालू राहणार आहे आणि तो त्यांनी मांडावा. कारण आता या धम्म या विषयावर बोलणारे नेते फार कमी आहेत. शरद पवार त्यावर बोलणार नाहीत, गीत रामायण ऐकणारे ते आहेत, मनुवादी आहेत. याच्यावर फडणवीस तर बोलणारच नाहीत किंवा कुठल्याच राजकीय पक्षाचा नेता बोलणार नाही. उद्धव ठाकरे सुद्धा बोलणार नाहीत. आज खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची तिसरी पिढी ही भगवान बुद्धाच्या वाटेवर चालणारी असायला पाहिजे होती. ते सांगतात एकवीर आई आमची आई आहे. उद्धवजी ठाकरे सांगतात, राज ठाकरे सांगतात, आम्ही सुद्धा आगरी कोणी बोलतो एकवीर आई आमची आहे, पण एकवीर आई भगवान बुद्धाची आई आहे हे सुद्धा आम्ही कबूल केलं पाहिजे. कारण तिची मूर्ती ही बौद्ध लेण्यांमध्ये आहे. ती कुठली हिंदू देवता नाही, ती महामाया आहे. बंधूंनो, ओबीसीसाठी आज आंबेडकर साहेब मैदानात उतरलेले आहेत. आदरणीय प्रकाश आंबेडकर ते मैदानात उतरलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ यांना पत्र लिहिलेलं आहे ईमेलद्वारे की तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा. खरं म्हणजे भुजबळ साहेब यांची अडचण वेगळी आहे. ते ज्या पक्षात आहेत, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे सहकारी आहे, त्यांना जो बंगला भेटलाय, सत्ता भेटले, ती भाजपमुळे भेटलेली आहे. आणि आता ह्याच जीवनात सत्ता मी त्यांचे पण केस पांढरे झालेत, बाळासाहेबांचे पण केस पांढरे झालेत. पण अशा प्रकारची भौतिक मुक्ती मागणारे लोक खूप आहेत. म्हणजे आपले रामदास आठवले ते प्रत्यक्ष भाजपमध्ये मंत्रीपद भोगतात, छगन भुजबळ मंत्रीपद भोगतात आणि ते सुख सोडून ते कदाचित प्रकाश आंबेडकरांच्या सोबत येणार नाहीत. आदरणीय प्रकाश आंबेडकर हे आमच्या दिबा पाटलांसारखे विरोधी पक्षात राहून केस पांढरे झाले पण सत्ता त्यांना मिळत नाही. परंतु आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की सत्ताधारी पक्षात राहण्या एवढंच विरोधी पक्षात राहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण आपली लोकशाही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या संघर्षातून लोकांना न्याय देत असते. त्यामुळे विरोधी पक्षात राहिलेल्या लोकांचा जास्त सन्मान आम्ही केला पाहिजे. भुजबळ साहेबांना त्यांनी विनंती केली पण ते आले नाहीत, येणार पण नाहीत कदाचित. पण बाळासाहेब आंबेडकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही जिथे आहात ते स्थान मोठं आहे. आमच्यासारखे लोक आम्ही सुद्धा ठरवलंय. मला सुद्धा आता भाजपमध्ये किंवा शिवसेनेत जाऊन सत्ता मिळवणं अवघड नाही, परंतु मी ठरवलंय की आपली जी ओबीसी एससी एसटी भावंड आहेत यांच्यासाठी पण जगलं पाहिजे, यांच्यासाठी लढलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी राजसत्ता असताना, राजपद असताना राजसत्तेचा त्याग केला आणि मानवी दुःखाच्या कारणाचा शोध घेतला आणि पंचशील आम्हाला दिलं समाजाला. आणि देशामध्ये परिवर्तन आणण्यासाठी भिक्षापात्र हातात घेऊन गावोगाव फिरले. राजकीय सत्ता एक क्षत्रिय असताना त्यांनी हे निर्णय घेतला. तर या देशातल्या लोकांना समजलं पाहिजे की लोककल्याण ही राजकीय सत्ता असतानाच होतं असं नाही, तर कधी कधी राजकीय सत्तेचा त्याग करून लोकांसाठी लढता येतं, जगता येतं. हे भगवान बुद्धांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे सत्तेच्या विरोधात आहे त्यांनी कधी कोणाला कमी समजू नये. या जीवनामध्ये आपल्याला माहित आहे की 80 वर्ष भगवान बुद्ध जगले, पायी चालत फिरले. आणि आज जे गाडीतून प्रवास करतात, एसी मध्ये प्रवास करतात, बसतात,
त्यांना बऱ्याच जणांना मधुमेह झालेला आहे, मला सुद्धा झालेला आहे. मला सतत गाडीत बसून हे लक्षात नाही आलं की आपण शरीराला जेवढे श्रम द्यायला पाहिजे ते दिले नसल्यामुळे हा आजार आपल्याला झालेला आहे. तर आता त्याला ते अटळ आहे, त्या मधुमेह झाला की तो मरेपर्यंत सोबत राहणार. त्याचा प्रचंड त्रास मला होतो. पण मला एक सत्य कळलं की आपण पायी चाललं पाहिजे. भगवान बुद्धांनी जो संदेश दिलाय तो पायी चाललं पाहिजे. या पद्धतीने आता विरोधी पक्षात राहून लोकांच्या बांधाबांधावर, लोकांच्या गावागावात जाण्याचा निर्णय मी घेतलाय. मधुमेह झाल्यानंतर फार मोठं आयुष्य नसतं माणसाला, 50 वर्ष 60 वर्षापर्यंत जगणार. पण पायी चालणं, कष्ट करणं, या प्रामाणिकपणाचा संदेश आमच्या अनेक संतांनी दिला. आणि म्हणून आता विरोधी पक्षात राहणं किंवा यात्रा काढणे गरजेचं आहे. मी आदरणीय राहुल गांधी यांचं सुद्धा आदर करेन. संपूर्ण भारतात त्यांनी यात्रा काढली, ते पायी चालले. शरीराला श्रमाची गरज आहे, प्रामाणिकपणाची गरज आहे. आणि म्हणून लोकांच्या न्यायासाठी विरोधी पक्षात राहणाऱ्या लोकांना मी सगळ्यांना जयभीम करतो. त्यांनी कमी समजू नये, कार्यकर्त्यांनी कमी समजू नये. सुखाने माणूस बिघडतो, सुखाने माणसाला अनेक आजार जडतात, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि आज मी पण ठरवलंय की आता आपण ज्या काही यात्रा असतील त्यामध्ये पायी चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे. आणि उरलेलं जीवन आहे निसर्ग नियमाने जगलं पाहिजे. सतत गाडीतून प्रवास केला, आपण जागेवर बसलो, श्रम नसल्यामुळे अन्न पचत नाही आणि मग ते शुगर वाढते, सगळे जे प्रकार आहेत हे टाळायचे असतील तर कष्टाचं जीवन जे भगवान बुद्धांनी राजसत्ता सोडून जगले त्याला सुद्धा आम्ही आदर दिला पाहिजे. त्याची टिंगल करता कामा नये. सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचं काम करतील आणि या भगवान बुद्धांच्या पायी चालण्याच्या मार्गातूनच सम्राट अशोकासारखा सम्राट या देशाने पाहिला. आणि त्यांना सुद्धा 24 तास जनतेशी संपर्कात राहण्याचा अनुभव होता सम्राट अशोकांना. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन तुम्ही पाहिलं तर लोकांसाठी जगलेला एक राजा आहे. एक वेळ जेवायचा तो आणि सतत दौड करायचा, लढाईवर प्रत्यक्ष समोर हजर राहायचा. हे आदर्श आमच्या कार्यकर्त्यांनी जपले पाहिजेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या उद्याच्या यात्रेचं मी स्वागत करतो. 25 जुलै दादरच्या चैत्यभूमीवर ही यात्रा निघते, अत्यंत योग्य ठिकाण आहे. आणि ओबीसीना मी सांगतोय की या चैत्यभूमीवर आम्ही गेलं पाहिजे. वर्षाचे 365 दिवस तिथे पुस्तकं उपलब्ध असतात. ती पुस्तकं आमच्या मुक्तीची आहेत. त्यामध्ये मुक्ती कोण पते, बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक, छोटं पुस्तक आहे. ते लोकनेते दत्ता पाटलांना आवडायचं. ते पुस्तक नागरिकांनी वाचावं. आणि म्हणून ओबीसींनी सुद्धा स्वतंत्र आंदोलन करावं. बाळासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना मी असं कधीच म्हणणार नाही ओबीसींनी आपल्या आरक्षणाची लढाई स्वतंत्र लढली पाहिजे आणि त्या लढाईमध्ये बाळासाहेबांना बोलवलं पाहिजे. त्याचं नेतृत्व बाळासाहेबांकडे दिलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. सगळ्या देशातले जे सगळे मागासवर्गीयांचे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकरांसारखे, त्या सगळ्यांनाच बोलवलं पाहिजे. मी ज्या पक्षातून आता निवडणूक लढलो, बहुजन समाज पार्टी, त्या बहीण मायावतीला सुद्धा महाराष्ट्रात बोलवलं पाहिजे. आणि त्यांना पण विनंती करतो, ताई घाबरू नका, रस्त्यावर उतरा आणि देशातली निर्णायक लढाई मागासवर्गीयांच्या आरक्षणाची आपण लढली पाहिजे. आणि दुसरं एक सांगतो की ओबीसी विरुद्ध मराठा हे आता वातावरण झाले आणि याची भीती आपल्या महाराष्ट्रात फडणवीस साहेब किंवा सरकार आपल्यासमोर उभं करते. परंतु ओबीसी विरुद्ध मराठा असण्याचं काहीच कारण नाही. मराठ्यांनी ओबीसी मध्ये घुसखोरी करणं हा अत्याचार आहे. हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी मनुस्मृतीनुसार जे अत्याचार देशात केलंय त्या अत्याचाराचा भाग आहे. आणि त्या अत्याचार विरोधात ओबीसीनी लढणं हा सामाजिक न्यायाचा विषय आहे, भारतीय संविधानाचा विषय आहे. त्यामुळे हा वाद वगैरे काय नाही. आणि संविधान या विषयावर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वाद झाला पाहिजे. त्या वादाला आम्ही सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणून सगळे सोयऱ्यांना दाखले द्यायला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी भेसाळ हा शब्द वापरला. तो खरा शब्द आहे, सत्य आहे. आणि ही निर्णायक भूमिका आता बाळासाहेब आंबेडकरांनी घेतल्यामुळे ओबीसी नेत्यांना खऱ्या म्हणजे ही प्रेरणा भेटायला लागली. आणि मी कबूल करतो की आरक्षणाची लढाई, आरक्षणाचं तत्वज्ञान हे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. आज बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत आणि याच पद्धतीने सगळ्या आंबेडकरी भावांनी हा आदर्श ओबीसीना दिला पाहिजे, असं जगलं पाहिजे. आणि असा जगण्याचा जो प्रकार आहे, जगण्याचा जो अनुभव आहे तो दिल्याशिवाय, असं मी कितीतरी फेसबुकवरून बोललो तरी त्याचा प्रभाव पडत नाही. आणि म्हणून मी माझ्या जीवनातली सत्य गोष्ट सांगितली की सतत एसी गाडीमध्ये फिरणं, बसून राहणं हे माझ्यासाठी दुर्गुण ठरले आणि मला शुगर झाली. आणि म्हणून ही चूक तुम्ही कोणी करू नका. सतत चालत राहा, काम करत राहा. माझे आई वडील आजही 80-70 मध्ये शेतावर जातात, भात लावणी करतात. माझे सासू सासरे सुद्धा करतात आणि ते खणखणीत आयुष्य जगतात. आणि त्यांच्या मुलांना ह्या आजाराला सामोरं जावं लागते. मला खरोखर म्हणजे आपल्याला आई वडील लाड करतात की बाबू तू बस, तू काय काम करू नकोस, आई आपलं काम करते, वडील आपले काम करतात. पण हे जे लाड आहेत ते लाड पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक होतात. आणि म्हणून ओबीसीने आता आपले लाड सोडावेत. ज्या आंबेडकरी भावाने या आरक्षणासाठी संघर्ष या देशात केला त्यांच्यासारखं रस्त्यावर उतरलं पाहिजे. ओबीसी नेते सुद्धा असं आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. आणि भिवंडीला असं आम्ही ओबीसी आरक्षण मेळावा घेतला. आदरणीय भुजबळ साहेबांनी मला बोलवलं आणि त्या भिवंडीच्या
ओबीसी मेळाव्याला आगरी कोळी आलेच नाहीत आणि तो मेळावा फ्लॉप झाला. तर तो कोणी केला, राजकीय दृष्ट्या काय, याची चर्चा झाली. कपिल पाटील खासदारांचं नाव आलं, त्यांचा आता लोकसभेला पराभव सुद्धा झाला. तर आता ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी हक्कांची आंदोलनं जर आम्ही चालवली तरच आम्हाला राजकीय, सामाजिक, धार्मिक विजय प्राप्त करता येईल. अन्यथा आमचे पराभव आहेत. भुजबळ साहेबांना अत्यंत दुःख झालं, परंतु त्यांना मी सांगितलं की ओबीसीचं प्रबोधन त्या मेळाव्याच्या अगोदर 100 सभा घेऊन करण्याचा मी प्रयत्न चालवला होता. तुम्ही ओबीसीचं प्रबोधनच केलं नाही तर ते ओबीसी येणारच नाही. कारण आगरी कोळ्यांना, भंडाऱ्यांना अजूनही ओबीसी हा शब्द समजलेला नाही, माळ्यांना पण समजलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रबोधनावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. गावोगावी यात्रा काढल्या पाहिजे. जेवढ्या यात्रा निघतील ओबीसीच्या त्यांना आम्ही पाठिंबा दिला पाहिजे, त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि माझा सुद्धा प्रयत्न राहणार आहे की उद्याच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्याचा. आणि मी ओबीसीना आंदोलन हे आग्रह धरतो की या आंदोलनात पाऊस असेल तरी सुद्धा आपण सहभागी व्हावं. आणि म्हणून या सगळ्याचं जे आरक्षणाचं तत्वज्ञान आहे, एकूणच तत्वज्ञान आहे, ते मनुस्मृती विरोधात लढण्याचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून मनुस्मृती विरोधातलं तत्वज्ञान, मनुस्मृती विरोधातले आंदोलनं या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, संघटितपणे झाली पाहिजे. आणि म्हणून या आरक्षणाच्या मागण्या ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी केल्या त्या निश्चित चांगल्या आहेत. परंतु आम्ही सुद्धा आमची ओबीसीची एक मागणी आपल्याशी जोडू इच्छितो की मुंबईतली जी आगरी कोळी, कराडी, भंडारी, इष्टीन आदिवासींची गावठाणं आहेत, ठाण्यातली आहेत, रायगड जिल्ह्यातली आहेत, पालघर मधली आहेत, ही गावठाणं वाचली पाहिजेत. गावठाणं वाचणं हा सुद्धा ओबीसीचा लढा आहे. तर आमची घरं आणि गावठाणच राहिली नाही तर शिक्षण आणि आरक्षणाचा लढा देऊन काय करायचं. आणि म्हणून या लढ्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. ज्या 3 ब्राह्मणाने आमची अक्षता म्हात्रे जी ताई आहे तिच्यावर जो बलात्कार केलाय तिचा सुद्धा निषेध करतो. अजूनही ओबीसीमध्ये हे आंदोलन पेटत नाहीत. आम्ही एकवीर आईला म्हणणारे मातृसत्ताक लोक आहोत, असा प्रकार पूर्वी कधी घडला नव्हता. परंतु आधुनिक नवी मुंबईत हा प्रकार घडलेला आहे. यासाठी मी लढायला सुरुवात करत आहे. आणि या आंदोलनाची दिशा या धार्मिक जे शोषक आहेत त्यांच्या विरोधात असली पाहिजे. त्यांना अटक करण्याचं नाटक होईल, परंतु हे नाटकच असेल. आपल्या समाजाने आपली जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये कुठल्याही ब्राह्मण पुजाऱ्याला ठेवू नये ही माझी विनंती आहे. आणि जिथे ब्राह्मण पुजारी असतील त्या मंदिरामध्ये आमच्या महिलांनी जाऊ नये. कारण ब्राह्मणांची जी परंपरा ही मनुस्मृतीमध्ये आपण तपासा. मी चुकीचं किंवा अतिशयोक्तीवरून बोलत नाही. मनुस्मृतीमध्ये शूद्रातिशूद्राच्या स्त्रियांवर बलात्कार करण्याचे अधिकार मनुस्मृतीने ब्राह्मणांना दिलेले आहेत. आणि हे अधिकार दिले आहेत त्याच्या विरुद्ध मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधान आणलं. आणि म्हणून समस्त स्त्रियांनी, देशातल्या स्त्रियांनी ओबीसी आरक्षणाचा लढा हा समतेचा लढा आहे, याला पाठिंबा देऊन त्या आंदोलनात सहभागी झाली पाहिजे. या देशामध्ये समता आणायचं असेल, सामाजिक न्याय आणायचा असेल तर आम्ही लढलं पाहिजे. मराठा समाजातले थोर विचारवंत आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी सावंत यांना मी आदर देऊन सांगतो, मरणोत्तर आदर. त्यांचा सहवास मला लाभलेला आहे. त्यांनी सांगितलं होतं की मराठे हे कुठल्याही दृष्टीने सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत, त्यामुळे त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकत नाही हे त्यांनी सांगितलं होतं. मराठा समाजाने सुद्धा आपली शक्ती इथे वाया घालू नये, अडाणी जरांगे पाटलाच्या नादाला लागू नये. त्यांना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा हेतू चुकीचा होता आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची फार मोठी शक्ती वाया गेलेली आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या उद्याच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. आणि तिकडे तुम्हाला माहित आहे की समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये असं आंदोलन ओबीसीचं सुरू केलेलं आहे. बहुजन समाज पार्टीतून मी निवडणूक लढल्यामुळे त्यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण बचावाचं आंदोलन सुरू करावं हे निमंत्रण मी जाहीरपणे करतो. मला माझं जे काही बोलणं आहे ते बोलणं आपल्याला पटलं असेल तर आपण त्यावर प्रतिक्रिया द्या, नसेल पटले त्यावर चर्चा करा. परंतु एकूणच देशामधल्या एससी, एसटी, ओबीसी आणि स्त्रिया यांनी संघटितपणे, संयुक्तपणे हे लढे उभे केले पाहिजेत. याला शक्ती दिली पाहिजे, पैसा दिला पाहिजे, श्रम दिले पाहिजेत ही विनंती करून माझं बोलणं मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.